भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के अवसर पर जनजातीय गौरव वर्ष के तहत आयोजित राज्य स्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव का भव्य शुभारंभ नागपुर के मानकापुर स्थित जिला क्रीड़ा संकुल में किया गया। मंच पर भगवान बिरसा मुंडा की प्रतिमा पर पुष्प अर्पण कर कार्यक्रम की शुरुआत हुई। इसके बाद पारंपरिक नगाड़ों, ढोल और आदिवासी वाद्य यंत्रों की थाप पर विभिन्न जनजातीय कलाकारों ने अपनी कला और संस्कृति की अद्भुत झलक पेश की है। कार्यक्रम में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष रूप से उपस्थित रहे और आदिवासी समाज की परंपराओं व योगदान की सराहना की। भारत माता की, भारत माता की, सेवा 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 सेवा। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी जल, जमीन आणि जंगल याच्या लढ्याचा क्रांतिकारी मंत्र आपल्याला दिला। ते धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी जे जनजातीय गौरव वर्ष या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्या महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री, आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, आदिवासी कल्याण विभागाचे मंत्री अशोक उईकेजी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, रवींद्र चव्हाणजी, इंद्रनील नाईकजी, आशिष देशमुखजी, संजय मेश्रामजी, डॉक्टर भारतीताई पवार, सुधाकरराव कोहळे, दयाशंकर तिवारी, मायाते युनाते, राजे वीरेंद्र शाह, या ठिकाणी आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमार, श्री विजय वाघमारे, श्रीमती दीपाली माशिरकर, श्रीमती दीपा मुधोळ, श्रीमती लीना बनसोड, श्रीमती आरती सिंग, श्री किशोर कारकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम या जनजातीय गौरव वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी राजे बख्त बुलंदशाह या आदिवासी गोंड राजांनी बसवलेल्या नागपूर नगरीमध्ये आलेल्या तमाम बंधू भगिनींचं, आमच्या आदिवासी समाजाचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये 1,25,00,000 आमचे आदिवासी बंधू आहेत। 16 जिल्हे, 6,965 गावं, 12 शहरं, यामध्ये आमच्या 45 आदिवासी जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलंय। आणि हे वर्ष महत्त्वाचं वर्ष आहे। 150 वर्षापूर्वी याच भारताच्या झारखंडमध्ये ज्यावेळी इंग्रजांचे अनन्वित अत्याचार झाले आणि आदिवासींना सांगण्यात आलं की तुमची जल, जमीन आणि जंगल याचा अधिकार तुम्हाला नाही, तो अधिकार केवळ इंग्रजांना आहे आणि जे लोक मिशनऱ्यांकडनं धर्मांतरण करतील त्यांनाच जल, जमीन आणि जंगलाचा अधिकार मिळेल। त्यावेळी एक तरुण, अतिशय कोवळ्या वयाचा तरुण हा उठला आणि त्यांनी सांगितलं, या ठिकाणी ही जमीन आमची आहे, ही आदिवासींची आहे, ही मुंडांची जमीन आहे, ही जमीन, जंगल आणि या ठिकाणी हे जे पाणी आहे याच्यावर आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही कोणाला घेऊ देणार नाही। तो काळ असा होता, सावकारांच्या जोखडाला आमचा आदिवासी समाज बांधलेला होता, अनन्वित अत्याचार होत होते, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं।
आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य आदिवासी तरुणांमध्ये तरुणींमध्ये त्या ठिकाणी एक ज्वाला पेटवून त्यांच्यामधली विजिगीषू वृत्ती या ठिकाणी तयार करून आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रांती भगवान बिरसा मुंडांनी घडवली आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं बंड पुकारलं। इंग्रजांना असं वाटायचं की एक बिरसा मुंडा आहेत की शेकडो बिरसा मुंडा आहेत, ते जिथे जातील तिथे बिरसा मुंडा पोचायचे, त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करायचे, त्यांना नामोहरम करून सोडायचे। शेवटी इंग्रजांनाही वाटायला लागलं बिरसा मुंडा एक व्यक्ती नाही, यांचे अनेक अवतार आपल्याशी लढतायत। अशा प्रकारच्या चपळाईनं त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी एक मोठा लढा उभारला आणि आमच्या आदिवासी समाजाला जल, जमीन आणि जंगलाचा अधिकार हा पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडांनी मिळवून दिला आणि त्यानंतर एक मोठी त्या ठिकाणी क्रांती घडली आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांच्याकरता एक आज्ञावली तयार केली आणि कशा प्रकारे आपली संस्कृती, आपला धर्म, आपली भाषा आणि आपले विचार टिकवायचे या संदर्भात एक मोठी सेना ही भगवान बिरसा मुंडांनी तयार केली। आणि म्हणूनच ज्यावेळी इंग्रजांनी फितुरीने भगवान बिरसा मुंडांना पकडलं, केवळ 25 वर्षाचं वय होतं भगवान बिरसा मुंडांचं, केवळ 25 वर्षाचं, पण इंग्रजांनी ठरवलं की हे बिरसा मुंडा जर जिवंत राहिले तर या भारतामध्ये आम्हाला कधीच राज्य करता येणार नाही। ज्या प्रकारची क्रांती बिरसा मुंडांनी पेटवली, ही क्रांती अशीच जर वाढत राहिली तर भारत सोडून आम्हाला जावं लागेल। आणि म्हणून 25व्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना इंग्रजांनी फाशी दिली। भगवान बिरसा मुंडा शहीद झाले, पण त्यांच्या शहीदीतून क्रांतीची अशी ज्वाला पेटली की ज्या ज्वालेने त्या ठिकाणी इंग्रजांना आगीमध्ये होरपळायला लावलं आणि भगवान बिरसा मुंडांची क्रांती ही थांबली नाही, ती सातत्याने चालू राहिली। अशा प्रकारचं एक क्रांतीचं तेजोमय काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं। आणि म्हणून आदिवासीची संस्कृती ही संपली असती, ती नामशेष झाली असती, पण या संपूर्ण संथालमध्ये, या संपूर्ण बिहारमध्ये, ओरिसामध्ये, या संपूर्ण झारखंडमध्ये, मग त्याच्यानंतर आपल्या सगळ्या दंडकारण्यामध्ये ही सगळी संस्कृती टिकवण्याचं काम हे त्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या माध्यमातून झालं। आणि म्हणून त्यांना धरती आबा म्हटलं जातं। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं या देशामध्ये जनजाती कल्याण दिवस कुठला असला पाहिजे तर जनजातीचे हक्क ज्यांनी वाचवले, जनजातीची संस्कृती ज्यांनी वाचवली, त्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हीच जनजाती विकास दिवस म्हणून या भारतामध्ये आपण सगळे साजरे करू। आणि म्हणून तो दिवस आपण साजरा करतो आणि हे त्यांच्या जयंतीचं वर्ष देखील या ठिकाणी आपण साजरा करतो। आपल्याला कल्पना आहे आज देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या एक आदिवासी समाजातील महिला या देशाचं नेतृत्व करतायत। राष्ट्रपती म्हणून या देशाच्या लोकशाहीला समृद्ध करण्याचं काम त्या करतायत। आणि मला अतिशय आनंद आहे या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे। पण हे सगळे आदिवासी नायक, हे आमचे हिरो, यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं। यांचा इतिहास कधीही समाजापर्यंत पोचू दिला नाही। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या आदिवासी नायकांना शोधून त्यांच्या इतिहासाची पुस्तकं लिहा, त्यांची स्मारकं तयार करा। आणि मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक, मग त्या ठिकाणी बाबूरावजी सळमाके असतील, त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे आमचे जे नायक आहेत
या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला। आमच्या आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचं काम आपण केलं। स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण 60,000 रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो। कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। नामांकित शाळांची योजना सुरू केली। चांगल्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकण्याची व्यवस्था आपण केली। राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख महिलांना 50,000पासून 7.5 लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी केली। आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम मोदीजींनी जो सुरू केला धरती आबा योजना, या महाराष्ट्रातल्या 17 मंत्रालयांना एकत्रित करून 25 योजना तयार केल्या। 32 जिल्ह्यातल्या 5,000 गावांमध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता, पाणी, वीज, रोजगार, महिला बालविकासाच्या योजना हे पोहोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी 75,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि 5 वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली। आज बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की आमचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात आमचा आदिवासी विकास विभाग अतिशय चांगलं काम करतोय। आज आश्रमशाळांचं डिजिटायझेशन झालेलं आहे। सर्व प्रकारचे नवीन यंत्रणा ही आश्रमशाळांमध्ये पोहोचली आहे। नमो आदिवासी स्मार्ट आश्रमशाळा तयार झाल्या आहेत। 37 एकलव्य शाळेतील 583 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता आलाय। उच्च शिक्षणाची दारं ही आदिवासींकरता खुली करण्यात आलेली आहे आणि जवळपास 490 शासकीय वसतिगृह या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात डीबीटीत वाढ करण्यात आलेली आहे। आहार भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। आमचं सरकार हे आदिवासी कल्याणाकरता अनेक योजना या ठिकाणी आखत आहे। मी या निमित्ताने एवढंच सांगतो, आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली, जल, जमीन, जंगल आणि आदिवासी संस्कृती याचं संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार प्रत्येक आदिवासीला वन जमिनीचा पट्टा देत आहे। प्रत्येक आदिवासीच्या संस्कृतीचं रक्षण करताय, जल, जमीन, जंगलाचं रक्षण करताय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी विभागाचा हा प्रयत्न आहे की आदिवासी समाजाचा कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय सेवा, जय भारत। भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जमीन आणि जंगलाचा लढा इंग्रजांच्या विरुद्ध लढला। आदिवासी समाजात क्रांती पेटवली आणि इंग्रजांपासून आणि त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली। असे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण साजरी करतो। ही त्यांची 150वी जयंती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी हे जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलंय। त्या निमित्ताने धरती आबासारखी योजना
75,000 कोटी रुपये आदिवासी विकासाकरता त्यांनी दिले आहेत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा, इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। हजारो लोक राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे। 3 दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते। जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं, त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा याचा। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या, त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? राहुल गांधी ने कहा है कि समीक्षा करेंगे, राहुल गांधी ने कहा है कि समीक्षा करेंगे। कल वो कह रहे हैं कि शुरुआत से ही निष्पक्ष नहीं था चुनाव। देखिए, मैंने इसके ऊपर कल ही बोला है, मैं बार बार नहीं बोलूँगा। मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मपरीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे, मट्टी पलीती। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे, पवार प्रकरणात काही चर्चा होणे शक्य आहे? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी, त्यावर मी बैठक घेणार आहे, कालच सांगितलं। काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहे, काँग्रेसची घोषणा केली मुंबईमध्ये ते स्वतंत्र लढणार आहे। विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे। जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल। लॉजिस्टिक पार्क